आता उजनीतील बोट दुर्घटनेसंदर्भातली मोठी अपडेट समोर येते। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीआरएफच्या शोध मोहिमेमधील बोटी एकाच जागी असल्याची माहिती आहे। बेपत्ता बोटींना कळाशी ते ओढून नेण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। बोटीमधील 6 जणांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। रणजित सिंह नाईक निंबाळकर आता घटनास्थळी पोहोचलेत आणि बचाव कार्याचा आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय। तर आपण पाहणी करताय उजनी धरणाच्या अगदी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी आलेला आहात। काय नक्की माहिती इथली आहे प्रशासनाकडे मिळाली? आता प्राथमिकदृष्ट्या बोट तर सापडलेली आहे, ती एका मोठ्या खडकामध्ये अडकलेली आहे खाली। ती 35 फूट खाली तळामध्ये आहे आणि त्या बोटीच्या बरोबर ज्या काही चीज वस्तू या लोकांना मिळाल्या त्याच्यामध्ये काही चप्पल आहेत, काही तुमचे पर्स आहे, काही हेल्मेट्स आहे, अशा काही गोष्टी ड्रायव्हर्सनी यांनी वरती आणलेल्या आहेत। आता किती ड्रायव्हर्स इथे काम करतायत? काय 2 ड्रायव्हर्स आहेत, त्यातले 1 ड्रायव्हर्स खाली आहे। 4 ड्रायव्हर्स आहेत टोटल। आपण पाहतोय खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः या घटनास्थळी आलेले आहेत आणि आपण पाहतोय त्या ठिकाणीच ही घटना जी आहे ती घडलेली आहे। ड्रायव्हर्स जे आहेत त्या ठिकाणी पाहणी करतायत, त्यांना खाली तळाशी साधारणपणे 35 फूट खोल पाण्यामध्ये या ठिकाणी ही बोट जी आहे ती आढळून आल्याची माहिती आहे। खडकावर ही बोट जी आहे ती अडकल्याची माहिती देखील त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे। एकंदरीतच शोध मोहीम जी आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरोसे, TV9 मराठी, उजनी जलाशय, सोलापूर। तर आता शोध मोहीम जी आहे ती सुरू आहे। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट ही सापडल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्या ठिकाणी आता रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा पोहोचलेले आहेत। आढावा त्यांच्याकडून घेतला जातोय आणि बोटींना कळाशी ते ओढून नेण्यास आता सध्या सुरुवात झालेली आहे। 35 फूट पाण्याच्या खाली ही बोट अडकल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते आणि ज्या ठिकाणी ही बोट अडकलेली आहे खडकांमध्ये खाली तळाला अडकलेली आहे, तर त्या ठिकाणी आता शोध मोहीम जी आहे ते सध्या सुरू आहे। निंबाळकरांकडून घटनास्थळी बचाव कार्याचा आढावा जो आहे तो घेतला गेलेला आहे। उजनी धरणामध्ये बुडालेली बोट सापडल्याची सूत्रांची माहिती आहे। ड्रायव्हर्स जे आहेत ते आता पाण्याखाली जात आहेत। ही काही दृश्य आपण पाहताय, ही आताची दृश्य आहेत। आता सध्या त्या ठिकाणी नेमकं काय घडतंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। बोटींना कळाशी इथे ओढून घेऊन जाण्यास आता सध्या सुरुवात झालेली आहे।